नमस्कार. आज मी करणार आहे उत्तप्पा, कांदा उत्तप्पा. त्याच्यासाठी मी इडलीचा रवा घेतलेला आहे 3 वाट्या. तो रात्री पाण्यात भिजत टाकला होता. त्याच्या निम्मी हरभऱ्याची डाळ 1.5 वाटी, ती धुवून स्वच्छ भिजत टाकली होती. त्याच्या निम्मं पाऊण वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ असं मी एकत्र आणि अर्धा चमचा मेथी याच्यातच टाकलेली आहे. हे सगळं रात्री मी भिजत ठेवलं होतं. इडलीचा रवा घेतल्यामुळं 4 ते 5 तास भिजवलं तरी चालतं. मी रात्री टाकलं होतं भिजत. आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊ, वाटून घेऊ आणि मग नंतर तुम्हाला दाखवते पुढची कृती, उत्तप्पा कसा करायचा ते. अरे आधी लाडू पाहिजे ना रे. भारी तर भारी. चटणी तयार. चटणी तयार. आता तवा तापलेला आहे. कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत. कांदा बारीक चिरून घेतलाय उत्तप्प्यावर घालण्यासाठी. आता आपण उत्तप्पा करूया. पिठात मीठ घालून घेतले चवीनुसार. आता आपण उत्तप्पा तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. तव्याला तेल लावताना गॅस बारीक करा. आता आपण हे पीठ त्याच्यावर आपण कांदा कोथिंबीर बारीक करून घेतले ते घालूया. आम्हाला भरपूर कांदा आवडतो. मिरचीचे तुकडे घालते. गॅस मोठा करूया. थोडंसं वरून तेल घालूया. कांदा जरा दाबून घेते आज. चटणी आपली केली आहे आपण. आता ती मी सर्व करते. आपला उत्तप्पा उलटा टाकून घेऊ. किती मस्त निघालं बघा. हे मिक्स डाळींचं असल्यामुळं चव एकदम वेगळी लागते टेस्टला. एकदम खमंग लागतात हरभऱ्याच्या डाळीमुळं. आपण तांदूळ आणि उडदाची डाळीचं करतो. हे तुम्ही बाकीच्या पण डाळी घालून बघा. हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ घातली की आणखीन खमंग लागतो उत्तप्पा आणि हेल्दी पण आहे.
झाला असेल आपला उत्तप्पा. इतकं सुंदर सुवास येतोय, वास येतोय मस्त. तुम्ही बघितलं किती सहज निघाला. काढून घेऊया आपण डिशमध्ये. आपण आता दुसरा काढून घेऊया. दुसरं घालताना पण गॅस बारीक करा. कांदा, कोथिंबीर. हिरवी मिरचीचे तुकडे. मला फार आवडतात वरून घातलेले हिरवी मिरचीचे तुकडे. तर गॅस मोठा करूया. आणि हे घरच्या लोण्याबरोबर चटणीबरोबर सर्व करूया. थोडंसं वरून तेल घालूया. मग दिसत असं किती फुगलाय छान. आणि कांदा हे सगळं दाबून घ्या. उलट टाकून घ्या. बघा किती सुंदर झालं. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट लिहून कळवा तुमचा कसा झाला उत्तप्पा. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, म्हणजे माझ्या बाकीच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊया. हॉटेलसारखा झाला की नाही, कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू. आता आपण दुसरा जो मी उत्तप्पा टाकलेला आहे तुम्ही नक्की करून बघा. आणि या उत्तप्प्यासाठी ना सोडा घातला आहे, ना इनो घातला आहे, ना दही घातले, काही घालावं लागत नाही. तरी असं सुंदर आणि फ्लफी होतो, स्पॉन्जी होतो खूप. तुम्ही बघितलं, पहिला पण बघितला तर दुसरा. थोडंसं तेल घालून घेते मी वरनं. उलट टाकून बघा किती छान. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या बाकीच्या रेसिपीज तुमच्याकडे सहज येतील. थँक्यू. आणि नक्की कमेंटमध्ये तुमची कमेंट लिहा.